ॲडव्होकेट आशिष गिरी यांचा नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश. ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे उपस्थित होते. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोर का धक्का दिला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी यांच्या समवेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपल, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीरसागर व गोविंदा परदेशी, भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा, कोपरी पाचपाखाडी विधानसभा उपाध्यक्ष राजू राय, ओवळा माजीवाडा विधानसभेचे उपाध्यक्ष गणेश गुप्ता व हर्षल परदेशी, ओवळा माजीवाडा विधानसभा सरचिटणीस योगेश मिश्रा, कोपरी पाचपाखाडी विधानसभा सरचिटणीस राहुल पटवा, युवक काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अरुण गिरी, गिरीश राणे, स्वप्नील पाटील, रौनक पवार, आर्यन प्रसाद, गिरीश चव्हाण आदींसह शेकडो युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर ॲडव्होकेट आशिष गिरी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर टीकेची झोड उठवली. काँग्रेस पक्षावर आपली मुळीच नाराजी नसून पक्षादेश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा आरोप केला. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाने प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचे स्वागत करून नजीब मुल्ला यांनी येत्या काळात तमाम तरुणाईला सोबत घेऊन राष्ट्रवादीला ठाणे शहरात जास्तीत जास्त यश मिळवून देण्याची शपथ दिली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रकाश महाजन यांनी केला शिवसेनेत प्रवेश. 2.5 वर्ष महाराष्ट्रात जातीयवादाचा वणवा पेटलेला असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो कुशलतेने हाताळला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केले. हा त्यांचा मोठेपणा आहे. शिंदे यांनी केलेलं काम लोक विसरणार नाहीत, अशा शब्दात ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. हिंदुत्वाविषयी जागरूक असलेले शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत, असे महाजन म्हणाले. ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत महाजन यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सन्मानजनक युती होईल. 1 ते 2 दिवसात अंतिम स्वरूप दिलं जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहेत. ते प्रत्येक महापालिकेचा आढावा घेत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना आणि भाजप विचारांची युती आहे. केंद्रात NDA सरकार आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसेना करत आहेत. काही जण स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी युती करत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसे युतीवर लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जातोय. यात महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल आणि ते शिवसेनेचे काम ते जनतेपुढे प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. पोखरण रोड क्रमांक 2 येथे आढळला बिबट्या. पोखरण रोड क्रमांक 2 येथील एका गृहसंकुलाजवळ गुरुवारी बिबट्या आढळून आला. त्याचे मोबाईल चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर वनविभाग पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने बिबट्याचा शोध घेतला असता बिबट्या आढळून आला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने परिसरात जनजागृती केली, तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरापासून काही मीटर अंतरावर असल्याने बिबट्या तेथून आला असावा अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली. पोखरण रोड क्रमांक 2 येथील बेथनी रुग्णालयाच्या मागील बाजूस गृहसंकुले आहेत. येथील एका गृहसंकुलाजवळील झुडपामध्ये गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास बिबट्या बसल्याचे एका महिलेला आढळले. तिने तात्काळ त्याचे मोबाईल चित्रीकरण तयार केले. गृहसंकुलातील रहिवाशांना हे चित्रीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली. वनविभाग पोलीस कर्मचारी परिसरात दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना बिबट्या किंवा त्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. वनविभागाने परिसरात कॅमेरे, पिंजरा बसविला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पथकाने रहिवाशांमध्ये जनजागृती केली. बिबट्या आल्यास काय करावे आणि काय करू नये याची माहिती रहिवाशांना दिली. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. बिबट्या आढळून आलेला परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलापासून अवघ्या 500 ते 600 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा बिबट्या तेथून आला असावा असा अंदाज वनविभागाला आहे. बिबट्या आता त्या भागात आढळला नाही, त्यामुळे तो पुन्हा जंगलात निघून गेला असावा अशी शक्यता देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. एनडी स्टुडिओत कार्निवलला थाटात सुरुवात. कर्जत खालापूर येथील एनडी स्टुडिओमध्ये आयोजित केलेला कार्निवल आजपासून थाटात सुरू झाला. विशेष मुलांनी उद्घाटन केल्यानंतर उत्साहाच्या वातावरणात कार्निवलचे मुलाखतीतील पहिले पुष्प गुंफले गेले. अभिनेत्री कविता लाड यांच्या चित्रपट नाट्यसृष्टीतील अनुभवांच्या आधारावर झालेली मुलाखत रंगले. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत कार्यरत असलेल्या एनडी स्टुडिओ येथे आजपासून 31 डिसेंबरपर्यंत कार्निवल आयोजित करण्यात आला असून पहिल्याच दिवशी 200हून अधिक पर्यटकांनी कार्निवलला हजेरी लावली होती. आजच्या उद्घाटन प्रसंगी प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर, मुख्य लेखा वित्ताधिकारी चित्रलेखा खातू रावराणे यांची विशेष उपस्थिती होती. 31 तारखेपर्यंत सुरू राहणाऱ्या कार्निवलमध्ये 5 वर्षापासून सर्व वयोगटासाठी केवळ 999, 1499 जेवणासह रुपये कार्निवलचे तिकीट असून एकाच वेळी 25 आणि त्यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास 1399 रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. तिकीट बुकिंग ऑनलाईन www.ndartworld या संकेतस्थळावर व स्टुडिओच्या ठिकाणी ऑफलाईन उपलब्ध आहे. पाहूया काही दृश्ये.
ब्युरो रिपोर्ट जनादेश.